प्राजक्ता मॅम. येस. थँक्यू. आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराला स्मरण करायचे आहे. इनहेल, एक्सेल. व्हेरी गुड. इनहेल, एक्सेल. अगेन. इनहेल, एक्सेल. हे नारायण, तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या परमेश्वरा, माझा स्वामी, आजचा दिवस तू मला पुन्हा एक जीवनदान दिले आहे. या सुंदर दिवसासाठी तुझे मनपूर्वक आभार परमेश्वर. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तू आमच्या बरोबर आहेस. आमचा दिवस आमच्या जीवनातला हा सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ दिवस आहे. आमचा दिवस हा आजचा प्रेम, आदर, सन्मान, स्तुती व जॅकपॉटने भरलेला परिपूर्ण दिवस आहे. या परिपूर्णतेच्या दिवसासाठी मी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार व्यक्त करते. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे. भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे. आमच्याकडे पुष्कळ पुष्कळ प्रमाणात पैसे आहेत, पुष्कळ प्रमाणात पैसे आहेत, पुष्कळ प्रमाणात पैसे आहेत. आणि मी त्या पैशांचा सदुपयोग करते. परमेश्वरा, माझ्या सहवासामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी आमच्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. आम्ही खूप कृपाशाली आहोत, आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे. हे नारायणा, तुझ्या आशीर्वादाने आमचे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, लव, रिस्पेक्ट, फेथ, केअर दिव्य शक्तींनी भरलेले आहे व पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत. आम्ही यशस्वी आहोत, यशस्वी आहोत. माझे विचार, वाणी, व्यवहार सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. आम्ही नेहमी सत्य बोलतो आणि सत्याच्या मार्गावर चालतो. हे नारायणा, तुझे खूप खूप धन्यवाद. सातही प्रकारची सुख आम्हाला देण्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते. माझं जीवन स्वस्थ आहे. मला स्वस्थ राहण्याचे वरदान देण्यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानते. मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. माझं चित्त शांत, प्रसन्न आहे. हे परमेश्वरा, मला तुला धन्यवाद द्यायचे आहे. आपल्या आशीर्वादाने आमचे आपसातील संबंध, नातेसंबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहेत. मी समाधानी आहे, आनंदी आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वरा तुझं स्वरूप बघतो. नारायणा, तुझं रूप बघतो. हे नारायणा, आपल्या आशीर्वादाने आम्ही सातही सुखांनी परिपूर्ण जीवन जगत आहोत. आमचा काळ सुवर्ण काळ चालू आहे. आणि तुझ्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्ण काळ चालू राहणार आहे, असा प्रबळ विश्वास आहे. नारायणा, आजच्या या परिपूर्णतेच्या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. Now, oath of manifestation. Keep your hand on your heart, right hand. I accepted and receive
expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance the universe. I accept the principle that abundance and prosperity have already been given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open the doors of consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful what I have already received and what I'm going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there. I let the God time to roll. So it is. Everybody, rub your hands, say thank you, God, and just keep your hands on your head. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्म्याचा सदा साथ मला आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यशाली आहे. आजच्या या परिपूर्णतेच्या दिवसासाठी मी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार मानते आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. थँक यू सो मच एव्हरीवन. गुड मॉर्निंग. हॅपी मॅजिकल संडे. थँक यू. What खूप was छान मॅम. yesterday खूप lesson? छान. तुमचं आवाज पण खूप छान. थँक्यू. थँक यू सो मच. अच्छा, तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे? चांगली चालली आहे. हं? छान चालली आहे. ओके. कालची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे? मी ट्राय केलं ऍक्च्युली, पण मला ते कन्फ्युज झालंय नेमकं कोणतं गाणं घेऊ. गाणं नाही मॅम, गाणं? म्हणजे गाण्याचं तर आहे, पण बुकची एक्सरसाइज विचारतायत मॅम, डे 7 ची. कोणती माझ्या नाही लक्षात आली. तुमचा आवाज नाही येते तृप्ती मॅम. आता येतोय? मॅम तुम्हाला येतोय का? मला खूप कमी आवाज येतोय याचा. येतोय आवाज? अच्छा, कमी येतो. ओके. हा तृप्ती मॅम बोला प्लीज. कोणती म्हणताय तुम्ही? मला लक्षात नाही आलं ऍक्च्युली. डे 7 जो होता, नकारात्मक विचार नाकारणारी जादू, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक निगेटिव्ह प्रसंग निवडून त्याच्यामध्ये 10 पॉझिटिव्ह गोष्टी शोधून लिहायच्या होत्या. राईट. परत पॉलियाना मूवी बघायचा होता आणि ग्लॅड गेम खेळायचा होता. या 3 एक्सरसाइज होत्या ना आपल्याला काल. आणि मॅमने आय गेस एक्स्ट्रा असाइनमेंट्स पण काहीतरी दिलं आहे. गाणं जसं मॅमने ओम जय जगदीश हे केलं, तसं हा. मग आपल्यालाही बनवायचं होतं असं. मी तेच ना, मला ते कन्फ्युज झाले मी ते बनवण्यासाठी. ऍक्च्युली माझी पण इच्छा होती की मी बनवावं, पण मी 2-3 वेळा म्हंटल तसं, तर मला जरा फील छान वाटलं. मी अजून पूर्ण करू शकले नाही आणि पॉलियाना मूवी बघायला नाही मला वेळ मिळाला. आणि दुसरं म्हणजे मी स्वतःला पूर्ण दिवस जितकं पॉझिटिव्ह ठेवता येईल तितकं ठेवलं. ओके. किंवा अजून एक असाइनमेंट होतं की कालचा दिवस आपण एक अवेअरनेस मध्ये घालवायचा होता, की जसं की एक पण शब्द
निगेटिव्ह कोणत्याच गोष्टीसाठी नाही बोलायचंय. आणि जर आपल्या तोंडातून ते निघेल तर आपल्याला काय बोलतात, लाईफ लाईन यूज करायची होती. तर मग त्याचं मॅमने खूप छान उदाहरण पण दिले होते की मी कसं. त्यामध्ये थोडी कमी पडली आहे ऍक्च्युली. 20% माझ्याकडनं थोडस म्हणजे मी नाही करू शकले. पण तुम्ही बोला आता, यात हे निगेटिव्हच बोललात तुम्ही. तुम्ही बोला, पण तरी पण मी 20% केलं. बोला हे. अच्छा, मी 20% केलं. थँक्यू. थँक्यू सो मच. अजून कोणी प्रयत्न केला का कालची असाइनमेंट करण्याचा? हो, मी केला. वा, तर तुम्ही एक्सप्लेन करा छाया मॅम की काय. तोपर्यंत बाकी सगळ्यांनी काउंट युअर ब्लेसिंग्स लिहायला घ्या. छाया मॅम, तुम्ही एक्सप्लेन करा मग की कोणती परिस्थिती निवडली किंवा काय काय असाइनमेंट तुम्ही कालच्या डे 7 चे केले. मी काल दिवसभर निगेटिव्हिटी निगेटिव्ह शब्द न बोलता पॉझिटिव्ह शब्द दिवसभर बोलले. पॉलियाना मूवीप्रमाणे गेम खेळले. आय एम हॅपी. देन सगळ्यात महत्वाचं म्हणजे काउंटर ब्लेसिंग झाले. आणि एक प्रसंग निवडला मी माझ्या मुलाबद्दल. माझा मुलगा अच्छा. लहानपणापासून असं त्याला जवळ झोपायला फार आवडायचं. त्याला अभ्यास घ्यायला मी फार आवडायची आणि मी बाहेर असायची तर तो खूप रडायचा. मग तेव्हा मग मी त्याला चिडायचे. तर आता तो म्हणजे मध्ये खूप लांब लांब जायला लागला. मग त्याच्याबद्दल मी लिहिलं होतं काल. आणि सुनेबद्दल लिहिलं होतं. 2 विषय मी लिहिले छान. वा, खूप छान. अजून कोणी केला का कालचा असाइनमेंट? आज संडे असल्यामुळं सगळे झोपलेले आहेत. आणि त्याच्या मला रिप्लाय पण काल मिळाला. मला एक गोष्ट पण सांगायची आहे. माझं पार्लर आहे. त्या पार्लरचं माझं रिकन्स्ट्रक्शन होणार आहे. तर त्याच्यासाठी माझी मीटिंग होती. तर मी काल सकाळपासूनच गाणं वगैरे गात होते. जसं मॅडमनी बोललं ओम जय जय जगदीश हरे, तसं मी माझ्या पार्लरच्या प्रत्येक वस्तूवर हात फिरवताना असं गाणं गात गात हे बोलत होते. आणि त्यानंतर मी तिथे गेले बिल्डरला भेटायला. तर मला 20% जागा वाढवून मिळाली. वाव, वाव. थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी नाईस. खूप छान. तुम्ही कोणतं गाणं गायलं हे सांगू शकता, म्हणजे कदाचित तृप्ती मॅमला हिंट मिळेल. ओम जय जगदीश हरे, माझं घर किती छान आहे, माझं वाव. टीव्ही छान आहे, माझं घर छान आहे, फर्निचर किती छान आहे. ओम जय जगदीश हरे, ओम मस्त. जय वाव. जगदीश हरे, माझी फॅमिली छान आहे. वाव, खूप छान. सोफा किती सुंदर, सोफा किती सुंदर, फॅन पण 3 आहे. ओम जय जगदीश हरे. थँक्यू. थँक्यू. सुपर छान. सुपर सुपर. तुम्ही व्हेरी केलं प्रोजेक्ट मॅम? हम्म. तुम्ही हो, केलं? मी हेच हा. मला पण असंच होतं. मग मी ऍक्च्युली मनीचं एक पार्टनर मूवी मधलं आहे ना, युअर माय लव्ह, ते मी हम्म. मनीसाठी म्हणते मोस्ट ऑफ द टाइम. पण मग काल ओके. मला नवीन कोणतं सुचतच नव्हतं खरं. थोडी मी ऑक्युपाईड होती, पण तरी मी प्रयत्न केला. तर मग मी हे पण ओम जय जगदीशच केलं. म्हणजे काल मी बराच वेळ बाहेर होती, तर मग बाहेरच्या गोष्टींसाठी हवा. म्हणा ना तुम्ही. अरे, मी पण हे सेम याच्यातच केलंय. म्हणा ना, पण थोडस काही छान वाटेल. ओके, ठीक आहे. ओम जय जगदीश हरे, धरती माता किती छान आहे, नेहमी वाव. ही सगळी पॉझिटिव्हिटी देते मला. ओम जय जगदीश हरे, माझे हात किती छान आहे,
ओम जय म्हणजे मी प्रत्येक सेंटेन्स नंतर असं ओम जय जगदीश म्हणते. अच्छा. आणि ओके. जसं की मी काल मग शॉपिंग करायला गेली होती तर मला फक्त दोनच ठिकाणी म्हणजे मी वेस्ट साईडला आणि इकडे गेलेली, तर त्याच्या दोनच ठिकाणी मला सगळ्या म्हणजे मी आई आणि माझा हसबंड आमच्या तिघांसाठी कपडे मिळाले. वाव. आणि लास्ट वीकेंडला मी गेलेली तर मी अक्षरशः 4-5 स्टोर्स मध्ये गेली होती. बट खूप खूप छान शॉपिंग केली लास्ट वीकेंडला, पण काल त्याच्यापेक्षा व्हेरी खूप छान नाईस. होती. जस्ट बिकॉज ऑफ हे सॉन्ग. म्हणजे मी बाहेर अच्छा. होती त्याच्यामुळे असं मोठ्याने नाही गाऊ शकली, पण मनातल्या मनात सुरू होतं माझं. हम्म, सो हम्म, आणि मला एक विचारायचं आहे की याच्या मागे आपण थँक्यू म्हणायचे का नुसतं हे गोष्ट छान आहे ते गोष्ट छान आहे एवढंच म्हणायचंय? नाही, थँक्यू गाण्यामध्ये तर काल तरी मॅमने थँक्यूचं काही बोललं नव्हतं, राईट. फक्त ह्या गाण्याचे बोल आहे त्याच्यासोबत आपल्याला सिंक होऊन चांगल्या गोष्टी शोधायच्या आहेत. मग आता काल मी बाहेर होते तर मला मोस्ट ऑफ द टाइम कपडे किंवा साहित्य लोक हेच दिसत होते, तर मग मला एक वेळ असा आला की मी कितीदा जीन्ससाठी थँक्यू म्हणू, कितीदा टी हम्म. शर्टसाठी थँक्यू म्हणू, असं थॉट आलं माइंडमध्ये. पण मग मी तरी पण कलर्स साठी सुद्धा म्हंटल. काल पहिल्यांदा मला कलर्सचं हे जाणवलं. किंवा मग मी बाहेर होते तर मग फॅन साठी, ट्रायल रूम साठी, किंवा म्हणजे माझ्या समोर लेडीज उभ्या होत्या किंवा ते जे असतात ना आपले चेंजिंग रूमच्या गार्ड्स. इथे जे हा. हँगर सेपरेट करतात, आपण हम्म. वापरलेले कपडे, अनफोल्ड केलेले कपडे ते पुन्हा घडी करून ठेवतात. म्हणजे काल मला हे असं जाणवलं की अरे खरंच किती मोठं बॅलेन्सिंग रोल आहे यांचा. या आपण जे लक्झरियस हे करतो की जातो बदलतो आणि कपडे हे करून देतो. आणि मग काल घरी आल्यावर माझ्याकडे फंक्शन होतं थोडं रात्री, तर मग आम्ही सगळ्यांनी तयार वगैरे झालो होतो. पण मग जेवायला वाढायचं होतं म्हणून आम्ही ते साडी वगैरे तसंच ठेवलं. पण मग ते सगळं गेल्यावर असं बघून वाटलं की बापरे आता एवढं पसारा आवरायचं आहे मला. सो मग ते कुठेतरी को रिलेट झालं माझं की खरंच किती मोठं हे आहे. म्हणून मग मी असं घरामध्ये नव्हती त्याच्यामुळे मी काल हे बाहेर होती तर या सगळ्या गोष्टींसाठी केलं, बट मी केलं असं. व्हेरी गुड. तर मग थँक्यू. तर मला असं जाणवलं की अजून खूप नवीन गोष्टी मला डोळ्यासमोर आल्या. कदाचित मला त्या व्यक्तीचं महत्व जाणवलंच नव्हतं आतापर्यंत, जी कपडे फोल्ड करते चेंजिंग रूमच्या बाहेर, ते हँगर हम्म. मेंटेन करते किंवा वन बाय वन एकेकाला सोडते. तर छान वाटलं खरं मला काल. किंवा ते बिलिंग काउंटरवर आपल्याला बिल वगैरे शेअर करतात वगैरे, किंवा ते युपीआयचं मशीन सुद्धा आजकाल किती छान आलंय की आपल्याला दाखवावं लागत नाही. ट्रान्झॅक्शन झालं की आपोआप रिसिप्ट जनरेट होतं. सो छान वाटलं ओव्हरऑल मला ते सगळं करून, की असं वाटलं युनिव्हर्सने कदाचित नवीन अपॉर्च्युनिटी दिली मला की घरात शोधण्यापेक्षा लर्न समथिंग फ्रॉम आउटसाइड असं. राईट. छान. कालचा थँक्यू. लेसन जो होता तो मला कुठल्याही निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी मध्ये जायचं आहे. तर मॅडमचं जसं मॅडमनी सांगितलं की आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सगळ्या वस्तू टेकन फॉर ग्रँटेड घेतो आणि त्याच्यासाठी आपण धन्यवाद कधीच व्यक्त करत नाही. जोपर्यंत ती वस्तू चांगली आहे तोपर्यंत आपल्याला कधीच त्या वस्तूची किंमत कळत नाही. तो ती व्यक्ती असो किंवा एखादं मटेरियलिस्टिक थिंग असो, ती व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात नसते तेव्हा त्याचं खरं महत्व सगळ्यांना कळत असतं. तर मॅमने हेच सांगितलंय की तुम्ही फोकस ग्रॅटिट्यूड करता का? फॉर एक्झाम्पल जसं जनरल फिजिशियन असतो किंवा मग एखादा मेन तो त्याच याच्यातला जो फील्ड मधला आहे, ऑर्थोपॅडिक, त्याच्यानंतर फिजिओथेरपी वाला समजा, डेंटिस्ट आहे किंवा आई स्पेशालिस्ट. सो ह्या सगळ्या कॅटेगरीज असतात. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे जो फोकस ग्रॅटिट्यूड तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आहे, सध्या तरी तुम्ही जनरल ग्रॅटिट्यूड करत राहा करत राहा करत राहा. पण तुम्ही जर एखाद्या याच्यामध्ये तुमचं कुठेतरी खूप चॅलेंज आहे तर तुम्हाला तिथे फोकस ग्रॅटिट्यूड करावं लागणार आहे. आणि जसं आपण रोज मंदिरात जात नाही, आपण जेव्हा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काही लोक असे असतात तो एक्स अँड वाय झेड, मी कोणाला काही उद्देश म्हणणार नाही, पण जेव्हा आपण खूप खुश असतो, आपल्या पार्ट्या आरट्या चालू असतात, आपलं सगळं स्मूथ चालू असतं, तेव्हा आपण देवाला तेवढं महत्व देत नाही, वेळ देत नाही किंवा धन्यवाद तर दूरच राहिला.
तेव्हा अहंकार जागा होतो. याला बोल, त्याला बोल, त्याला शिकव, याला शिकव. या गोष्टी आपल्यामध्ये जास्त येतात. तर ते न येता जर तुम्ही रोज परमेश्वराला स्मरण करून त्याचा धन्यवाद दिला, तर कसं तुमचं आयुष्य सुंदर होईल. आणि सगळ्यांमध्ये निगेटिव्हिटी असते, पण त्याच्यातूनही तुम्ही काय पॉझिटिव्हिटी बघता. आता मला तर आता खूप, मला माझी मॅजिक बुक मला दरवेळेस मला स्वतःला शिकवायला खूप येते. जसं प्राजक्ताच्या आयुष्यामध्ये ती काहीतरी मॅजिक तिच्या लाईफ मध्ये जसे होतात मॅजिक बुक आल्यावर, तर मॅजिक बुक मला सांगते की सिच्युएशन कशी हँडल होणार. आता मी या सिच्युएशन मध्ये इथे आहे ना, तर हर एक प्रकारचा व्यक्ती आहे, ते कसे बोलतात, मग मला रिॲक्ट कसं करायचंय. मी सारखं स्वतःला इंट्रोस्पेक्ट करते की तू ग्रॅटिट्यूड मध्ये आहे का, की तुझा रिप्लाय काय आहे, कोणी जर काही म्हटलंय तर. जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये असतो ना, तेव्हा पुष्कळ काही, आता जे लोक या जर्नीमध्ये नाहीत, मग ते जेव्हा बोलतात तू कसं रिॲक्ट करते, किंवा त्यांचे विचार, काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. याही गोष्टी मी शिकत आहेच आहे. प्लस मला ते असं वाटतं की नाही, येस, आपल्या जवळ जेव्हा सगळ्या प्रमाणामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, तर आपल्याला परमेश्वराला रोज ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. कोणी व्यक्ती कितीही कसाही असो, त्याच्यामधून आपल्याला प्रसंगामधून चांगलेच मोती निवडायचे आहे. 100पैकी जरी आपल्याला एक सापडला ना, त्या एकामधून अजून त्याच्यातले 10 बघायचे, तरच खरं तुमच्या आयुष्यामध्ये जादू होणार. सो नेहमी आपल्या नॉन लिव्हिंग थिंग असो, लिव्हिंग थिंग असो, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड करा. आणि जसे मूवीच्या गाण्यांवरून आरत्या बनतात, तर तशा आपल्याला आरत्या बनवायच्या आपल्या. एखादं गाणं सांगा बरं मला, मग तृप्तीने बघूया आपण बनतं का आज, ट्राय करूया. दो दिल मिल रहे हैं, हे गाणं मला आवडतं. मी थोडस ट्राय केलं त्याच्यावर, पण मला पूर्ण नाही 100% देता आलं. कारण हे गाणं याच्यामुळे नाही झालं तुमचं, कारण की कुठेतरी हे नाही होतं. म्हणजे जसं आता हे ओम जय ट्यून जगदीश वगैरे का जुळत मॅच नाहीये. होत. हा, ट्यून जुळत नाही म्हणून ते मॅच होत नाहीये. किंवा अजून दुसरं हा हा. एखादं बघा, सॉफ्ट सॉफ्ट वालं. अजून कुठलं असू शकतं ज्याच्यावर आपण हे गाणं म्हणू शकतो. ते हे एक म्हणते मी, पहला पहला प्यार है, हम्म पहली हम्म पहली बार है, हम आपके है कौन सा. हम्म 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 हम्म. पण मी ते गाण्यामध्येच अजूनही कन्फ्युज झाले. असे आणखी नाही, अजून आहे आपले. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मेरे छान. पास है सब कुछ चीजें, आज मैं ऊपर, मेरे पास है धरती माँ, जो वाव. मुझे देती है सारी चीजें, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना पीछे. असं काहीतरी बघा, प्रयत्न करू. ओके, ट्राय करते मी आज. हम्म, खूप येस. छान, एखादं खूप छान. छोट. छान केलं आणि खरंच, मस्त. थँक्यू. आता मला काउंटर एक प्लेसमेंट. आणि तुमच्याकडून ना सजेशन हवं होतं. म्हणजे मी विचारू इथं का तुम्हाला पर्सनल करू, मला सांगता का? विचार. तोपर्यंत सगळ्यांनी काउंटर ब्लेसिंग सुरू करा. तुम्ही एक काम करा, मला पर्सनलवर आता व्हॉट्सअप मेसेज करा, मग मी आन्सर देते. ओके, चालेल. काउंटर ब्लेसिंग झाले असतील तर आपलं त्याच्यानंतर प्राजक्ता धरतीमाता वगैरे घ्यायचंय रोज, एक तरी झाला पाहिजे. हम्म. आपण काउंट युअर ब्लेसिंग्स लिहिलेत का सगळ्यांनी आधी? आय गेस सगळे बोलणं ऐकत होते तुमचं आणि आपलं. ठीक आहे. सो स्टार्ट काउंट युअर ब्लेसिंग. आता 5:26 झाले आहे. शक्य असेल 5:30 तर पर्यंत होऊन प्लीज. जाईल. येस. शक्य असेल तर सगळ्यांनी प्लीज कॅमेरा ओपन करा. लक्षात येत नाहीये ऐकण्यासाठी फक्त आलेत की प्रॅक्टिससाठी आलेत. आणि मॅजिक बुक हे प्रॅक्टिसचं बुक आहे. इट इज नॉट अ प्रवचन कीर्तन. सो प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज आणि ती एनर्जी फ्लो होऊ द्या. थँक्यू. जय श्रीमान.
काउंट युअर ब्लेसिंग्स जे आहे ते लिहायला सुरुवात करा सगळ्यांना, की कालच्या दिवसामध्ये काय काय चांगल्या गोष्टी झाल्या किंवा काय काय कशासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तुम्हाला जेवण मी मिळालं. 2 मिनिटात कॅमेरा ऑन करते. हा हा.
हे सगळ्यांचे 10 लिहून झाले असतील रे. 10 पेक्षा जास्तच झाले असतील. येस, नो. हॅलो. माझे नाही झाले. ओके, लिहा तुम्ही. मी मेसेज केलाय बघा तुम्हाला दोघींना. अच्छा, बघते मी. झाले काउंट ऑफ ब्लेसिंग. हो झाले. मॅडम व्हेरी तुम्ही गुड. एखादा विषय घेऊन सांगा ना अजून एकदा, की कसं लिहिता येतं ते मराठी. फोकस ग्रॅटिट्यूड साठी का? नाही, निगेटिव्ह कुठली गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह कसं लिहितोय. सपोज आता हे होतं, एखादी सिच्युएशन आहे की आपल्याकडे रिलेटिव्ह मध्ये किंवा ऑफिस मध्ये कुठेतरी काहीतरी चॅलेंज आलंय आपल्याला. मग ते चॅलेंज आलं तर त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकलात. ऍक्च्युली जर मला समोरच्यानी यासाठी नसतं काही टोकलं किंवा बोललात, तर मी त्याच्यातून काय शिकले, किंवा ठीक आहे मला जरी ते व्यक्तीने बोललं असेल तर मी त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे, कारण मला तेवढे दिवस त्यांनी माझ्या होणाऱ्या जे काही मिस्टेक्स होत्या त्या सांभाळून घेतल्या म्हणा. रिलेशनशिप मध्ये म्हणाल तर मला जसं एखाद्याला जर हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये असेल तर जसं बुक मध्ये पण दिलेलं आहे की मला आई मातृत्व बनवण्यासाठी हे दिलेलं, मी म्हणजे मला मातृत्व मिळालं जस्ट बिकॉज ऑफ माय हजबंड. मला त्याच्याकडून मुलं मिळाली, त्याच्यानंतर मी मुलांसोबत जो आनंद अनुभवू शकले ते जस्ट बिकॉज ऑफ माय हजबंड. त्याच्यानंतर अजून अं, तुम्ही मला सिच्युएशन सांगा. तसं तर भरपूर आहे सांगायला. एखादं एक्झाम्पल द्या कुठले. आता छाया मॅमच असं नाही, आपण एकत्र असाइनमेंट सुरू करूया जेणेकरून सगळ्यांना क्लॅरिटी येईल. ठीक आहे. आता जेव्हा आता आपल्याला एखादी नकारात्मक प्रसंग शोधायचा आहे, इट इज नॉट नेसेसरी की तो खूप मोठा असायला हवा,
खूप आधीचा असायला हवा. ठीक आहे. तर कालचा एखादा प्रसंग, कालचा दिवस आठवा तुमचा आणि एखादा प्रसंग आठवा. की आता म्हणजे मी माझं तुम्हाला उदाहरण देऊन सांगते जेणेकरून तुम्हाला मदत होईल, किंवा बुकचं पण बघू शकतो की बुकमध्ये दोन उदाहरण दिलेत की ती व्यक्ती जी आहे ती तिच्याकडे आता सध्या जॉब नसतो. ठीक आहे. तर मग जॉब नसणं ही निगेटिव्ह सिच्युएशन आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये तिने तिच्या माइंडचा फोकस कसं शिफ्ट केला आहे, निगेटिव्ह वरून तिने त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कशा शोधल्यात. हे खूप चॅलेंजिंग असतं की अशा वेळेस पॉझिटिव्ह गोष्टी शोधणं. येस. आणि हा माझा अनुभव होता कोविडच्या टाइमला, जेव्हा मी जॉब सोडला आणि घरी होती. तर मी शक्यतो घरी म्हणजे माझं असं आहे की मी कंटिन्यू काम केलेलं आहे. मला कामाशिवाय म्हणजे मला काम पाहिजे. मला आवडतं काम असलेलं. जेव्हा जॉब मी कोविडमध्ये सोडला माझा, त्याच्यातून मग मला काय झालं, काय काय माझं हे झालं, तर जॉब सोडल्यामुळे मला स्वतःसाठी वेळ मिळाला, माझ्या परिवारासाठी वेळ मिळाला, माझ्या नवऱ्यासाठी वेळ मिळाला. मी छान छान स्वयंपाक बनवून सगळ्यांना खाऊ शकले. मी स्वतःवर वेळ देऊ लागले. मी स्वतःसाठी जिम जॉईन केलं, मग मी डान्स क्लास जॉईन केला. त्याच्यानंतर मला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जास्तीत जास्त करता आली. या जर्नीमध्ये मी आले. आणि या जर्नीमध्ये आल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा जो वेळ असतो मेन, त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद करते की, कारण जर जॉब केले असतात मग सकाळी उठून मला माझं डेली रुटीन होऊ शकते, मी त्याही वेळेस वेळ काढला असता. पण जो मी आज रिलॅक्स माइंडने क्लासेस घेते आहे, प्रॅक्टिस करते आहे, बुक वाचते आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मला ड्युरिंग जॉब मे बी झाल्या नसत्या. तर मी त्यासाठी खूप धन्यवाद व्यक्त करते की माझ्याकडे इतका वेळ आहे की मी माझ्या सगळ्या गोष्टी हे करू शकते. मला नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. मी स्वतःला अजून अपग्रेड करते आहे की मला जर आता याच्यापेक्षा चांगला जॉब पाहिजे तर मी कुठे अजून माझं गेलं तर मी त्याच्यावर माझा फोकस करून अजून अभ्यास करेल. मग मला नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येणार, आयडिया येणार, बिझनेस आयडिया येणार. याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते. मला असं वाटतं की एखादा विषय असा जर असेल की त्या विषयावर मला असं वाटलं होतं की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं, म्हणजे त्याच्यातले चांगले गुण घेऊन येस. लिहायचं मग आता असं. सपोज माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तर नाही, आता माझी मी मुलगी हं, ते माझ्या माझ्या सुनेबाईंनी समजा एखादी भाजी करतात, ते आपल्याला विचारत नाही, त्याच्यामुळे ती वाया जाते. आपली जर थोडीशी चिडचिड होते ना. तर हं, मग त्याच्याबद्दल लिहिताना मग मी काय लिहिणार की त्याच्याबद्दल लिहिताना तिच्याबद्दल मी फक्त ग्रॅटिट्यूड लिहायचं का? हा, मग आता तुम्ही कसं घेणार हे एक्झाम्पल, म्हणजे तुम्ही काय लिहिणार ते सांगा आता. काल बुकमध्ये लेखक हिने याचं उदाहरण दिलेलं तिच्या वडिलांविषयी, राईट. तर मग आता हम्म. तुम्ही हे जे एक्झाम्पल सांगत आहात, हम्म. उच्चार करू शकतो ना, काही हे हो नाही. ओके. हो हो. तर मग तुम्ही तुमच्या सुनबाईंचं उदाहरण घेत आहात, राईट. सुनबाईंचं हम्म. म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती आहे की अन्न, काय बोलू शकतो आपण, अन्न वाया जेवढं जातं. हवं तेवढंच बनवलं पाहिजे, वाया जाऊ देऊ ओके. नये असं नका बोलू. ठीक आहे. तर ओके. मग हे तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, तुमचा हेतू चांगला आहे. पण कदाचित ज्या प्रकारे तुम्ही तो एक्सप्रेस करता तो चुकीचा असू शकतो, करेक्ट. आता हे वाया जाऊ देणं हा वर्ड इटसेल्फ चुकीचा आहे. तर आता हे आय गेस तुमच्या घरामध्ये सुनबाई स्वयंपाक करत असतील, बरोबर. तर मग आता तुम्हाला तिच्यामुळे, म्हणजे असं समजा की तुम्हाला सुनबाईंच्या येण्यामुळे 10 गोष्टी कोणत्या फायदेकारक झाल्यात किंवा कोणत्या चांगल्या झाल्यात. जसं की तुम्हाला पार्लरकडे लक्ष द्यायला त्यांच्यामुळे अजून थोडा जास्त वेळ मिळाला. तुम्हाला घरामध्ये एक नवीन व्यक्ती आली, कदाचित तुमचं आणि तिचं बॉन्डिंग वेगळ्या लेवलला झालं असेल, तुम्ही खूप चांगलं शेअरिंग करू शकता. डिपेंड्स आता तुमचं कसं रिलेशन आहे त्यांच्यासोबत, त्याच्यामुळे. किंवा जसं की तुम्हाला आयतं जेवणाचं ताट मिळतंय, राईट. आधी तुम्ही पार्लर मधून जाऊन येणार, घरी काम करणार आणि मग जेवण करणार. पण तुम्ही किती ब्लेस्ड आहे आता की ठीक आहे ना, म्हणजे ती जास्ती स्वयंपाक करते, थोडा अंदाज कमी असेल, बट किती ब्लेस्ड आहे
की पार्लर मधून आल्यावर तुम्हाला मस्त जेवण मिळतंय, किंवा जेवण कम्प्लीट नाही मिळालं तरी किमान भाजी तरी मिळते आई ती. आधी तर तुम्हाला भाजी करा, पोळ्या करा, भात करा, वरण करा, सगळं करा. पण तुम्ही किती ब्लेस्ड आहे की आता तुम्हाला किमान भाजी तरी आई ती मिळते, तुम्हाला फक्त पोळ्या करायचं. लक्षात आलं का मॅम तुम्हाला? हो हो. हा. मला मी फक्त ब्लेसिंगच लिहिले तिच्याबद्दल येस. ब्लेसिंग केले. बरं झालं हे, कारण मला हा इश्यू होता की नक्की काय करायचंय मला. त्या राईट. सिच्युएशन नुसार आपल्याला त्याचं वाक्य तयार करायचे असं त्याचा अर्थ. हा, म्हणजे ओव्हरऑल ब्लेसिंग्स नाही म्हणू शकत आपण, पण ह्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही बघू शकता की सुनबाई त्यांच्या येण्यामुळे, त्यांच्या असण्यामुळे, त्यांची ती गोष्ट करण्यामुळे तुमच्या लाईफमध्ये किती कम्फर्ट आला. याचा मेन इंटेन्शन काय आहे की आपण फक्त नकारात्मक गोष्टीकडेच फोकस करतो, की म्हणजे चूक ही खूप क्षुल्लक असते, खूप खूप छोटी असते, पण आपण पूर्ण फोकस, म्हणजे जसं एका प्लेन पेपरवर छोटा डॉट दिला शाईचा, की आपण फक्त त्या डॉटकडे बघतो, पण पूर्ण पेपर आपण म्हणजे कम्प्लिटली विसरून जातो की हा पूर्ण पांढरा शुभ्र पेपर आहे. मग हे असंच आहे की छोटीशी नकारात्मक किंवा निगेटिव्ह गोष्ट आहे, पण आपण पूर्ण फोकस म्हणजे तन मन धन फक्त त्याच्याकडेच लावतो. पण तसं न करता ते सहज अलगदरित्या आपण लेट गो करू शकतो, सहज अलगदरित्या ते जाऊ शकतं. जर आपण, मग ते कसं जाणार आहे की ह्या पॉझिटिव्ह गोष्टींचा आपण विचार केला तर ते जाणार आहे. म्हणजे तुम्ही तिथे शोधत बसलात की हा अन्नच वाया जातं, मी तर असं नव्हती करत बाबा, मी तर खूप लहानपणी स्वयंपाक करायला लागले, माझं लग्न झालं तेव्हा माझी अशी परिस्थिती होती, मी कधी असं केलं नाही, मी कधी असं जाऊ दिलं नाही, मी तर इतकं करून हे केलं, म्हणजे आपण कम्पेअर करतो स्वतःशी, राईट? तर मग हे असं नाही करायचं आहे. तर मग आता तुम्हाला जसं मी सांगितलं की हे 3-4 एक्झाम्पल दिले, तसं तुम्हाला पॉझिटिव्ह शोधायचं आहे की कसं तुमच्या लाईफमध्ये छान छान गोष्टी होत आहेत जस्ट बिकॉज ऑफ की त्या स्वयंपाक करता आहेत, किंवा तुम्हाला आयतं जेवणाचं ताट मिळत आहे, आयतं व्हॉट एव्हर तुमचा कम्फर्ट लेवल, हे सगळं शोधायचं आहे की त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत तुम्हाला. हा मॅम. थँक्यू. थँक्यू. सेम सिच्युएशन नाही म्हणणार, पण सेम कुठेतरी कोरिलेटेड रिलेशन इन माय हाऊस. माय भाभी, शी इज अ व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बट काही असतं, म्हणजे काही काही व्यक्ती म्हणायच्या आपण, असतात काही, म्हणजे ते खूप चांगले असतात, इंटेन्शनली त्या करत नाही असं की वाया गेलं पाहिजे. क्लिअर आहे? सो माझ्या घरी म्हणजे असंच होतं, सेम सिच्युएशन. पण मी माझ्या वहिनीमध्ये काय बघितलं, ती खूप केअरिंग आहे. खूप केअरिंग म्हणजे अतिशय. स्वतः खाणार नाही, पण दुसऱ्यांना पहिले जबरदस्तीने वाढून वाढून जीव घालणार. त्याच्यानंतर माझ्या आईची तिने खूप सेवा केली. ती प्रेमाने मला विचारते, दरवर्षी जर मला पापड कुरवड्या हव्या असेल तर ती मला विचारते की ताई तुम्हाला हव्या, तुम्ही घेऊन जा. ती एक चांगली गोष्ट मी तिच्यातली शोधली. कधी कधी तिचे लक्ष राहत नाही. कालाचं आमच्याकडे असं झालं, गॅस सुरू होतं तर सुरूच राहिला, तर चलने दो भाई कुछ हो गया, असं असं एक्झॅक्ट मी तुम्हाला माझ्या घरचं या प्लॅटफॉर्मला सिच्युएशन सांगते की आई असताना पुष्कळ गोष्टीमध्ये तिचं खूप लक्ष राहायचं. तर सेम मला माझ्या आईसारखी तर बहिणी भेटणारच नाही, प्रश्न म्हणजे कोणीच नाही. किंवा सासूला सून ही तिच्यासारखी कधीच मिळणार नाही. ती हेच करत असते, माझी आई असो मी असो. अरे मी तर करतच नव्हती, माझं ना खूप लक्ष राहतं, मी गॅस सुरू केला की बरोबर काय आहे गंज बघते मी आधी. ते जळेपर्यंत मग मी दुसरं काम करायला. हिची सवय अशी आहे की ही एक काम करते, दुसरं टाकते, इकडे टाकते, तिकडे टाकते, एक धड करत नाही. म्हणजे ही एक कंप्लेंट झाली. बरोबर, त्याही पेक्षा काम तर करते. चला, काही दे नाही तर मला विचारते, सकाळी चहा देते, पाणी देते माझ्या हातामध्ये, काही तुम्ही काय खाता काय विचारते, सारखं विचारत असते. माझ्या मुलीला खूप प्रेम करते. माझ्या नवऱ्याचं खूपच जास्त अवभगत करते ती. म्हणजे मला खूप आदर देते, सन्मान देते, खूप केअरिंग आहे. मला अगदी म्हणजे गरम गरम जेवायला देते. तर ह्या सगळ्या तिच्या मी सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी काढल्या, त्याच्यामुळं सिच्युएशन अजून छानच होणार आहे आणि बराच फरक पडतो. फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.
आणि प्राजक्तानी ओके. सांगितल्याप्रमाणे येस, यू हॅव अँपल ऑफ टाइम जस्ट बिकॉज ऑफ हर. तुम्हाला एक मुलगी मिळाली, तुम्हाला एक फ्रेंड मिळाली, तुम्ही तिच्याशी बोलू शकता. अं, तुम्हाला आयतं जेवायला मिळतं, ताट समोर मिळतं, भाजी करून मिळते. आणि अजून काय सांगू शकतो आपण? मी त्या विषयावर लिहिलंच नाहीये, म्हणजे की हा मी नाही, मग ते नाही तेच केलं. लिहायचं आपल्याला. हा, तेच बाकी सगळं फोकस ग्रॅटिट्यूड करायचं. लिहिलं. ग्रॅटिट्यूड तुम्ही हा. आता पहिलं म्हटलं ना, तसंच लिहिलं. हम्म. किती किती केअरिंग आहे, सगळ्यांची कशी हम्म. काळजी घेते, बहिणी भावांची कशी काळजी घेते, ते सगळं लिहिलं. हम्म. हम्म. पण त्या विषयावर एकही वाक्य नाही लिहिलं. तर मग तेच मला पण असं वाटत होतं की ते हो नाही, काहीतरी तोच आपल्याला ऍक्च्युली काय आहे, तो विषय एक निवडायचा आहे, त्याच्याबद्दल लिहायचं आहे. मग खाली अजून एक सेंटेन्स पण लिहायचंय की हो हो तुम्हाला उत्तरासाठी, याचं समाधान मिळालं. समाधानासाठी. धन्यवाद. हा, जसं त्या याच्यामध्ये होतं की ती कृतज्ञ होती कारण तिच्या परिवारामध्ये जसं तिच्याजवळ एक परिवार होता अशा सिच्युएशनला, की जिथे ती तिच्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकत होती. त्याच्यानंतर तिला वेळ मिळाला तिचं स्वतःचं जीवन व्यवस्थित करायला. ती कृतज्ञ होती कारण की तिला नोकरीमध्ये जास्त वेळ मिळत नव्हता. असा हा लेखिकेने दिलेला प्रसंग होता. तो काही कोरिलेटेड आपण इथे तुमच्या सिच्युएशनला नाही करू, पण कुठल्याही निगेटिव्हच्या निगेटिव्ह मधून तुम्ही काय पॉझिटिव्ह शोधता हेच करा, आणि तो फोकस ग्रॅटिट्यूड त्याच्यासाठी. तिच्यामुळं घर पण आलं, है ना. तुमच्या मुलाला एक जीवनसाथी मिळाली, एक मैत्रीण मिळाली त्याला. त्याच्या जीवनामध्ये ते खूप लिहिलं. काही चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या. हा, हेच हेच लिहायचं. इतर सगळ्यांना क्लिअर आहे का? छाया मॅमने खूप छान एक उदाहरण आपल्याला दिलं, की त्याच्यावर मॅमने पण खूप छान उत्तर दिलं त्यांना. तर इतरांना एक वे मिळाला का, की कशा प्रकारे आजची असाइनमेंट करायची आहे? नसेल तर प्लीज विचारा. अजून सुद्धा डाऊट असेल की काय लिहू, काय परिस्थिती घेऊ. अरुणा मॅम, बोला. सॉरी, तुम्ही लेट झाला. बोला. इट्स ओके, इट्स ओके. लक्षात आलंय ना सगळ्यांना? म्हणजे एखादी सिच्युएशन आपण जर हँडल करत नसेल तर मला फक्त एक लक्षात आलं मॅडमच्या ह्याच्यातून की नाही एखाद्या नाही, व्यक्ती. कालचा जो लेसन होता ना, हा, निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी कशी काढायची यावर आपण बोलत होतो. तेच ना, तर म्हणजे एखादी जर हं. एखादी जर व्यक्ती आपल्याला आपण त्याच्या म्हणजे तिचं जर काय पटत नसेल तर आपण तेच नको असलेल्याच गोष्टी फक्त विचार करतो ना. पण बाबा ते ना, आता तुम्ही कसे म्हणले, माझी वहिनी मला गरम गरम जेवायला तर देती, कुरडई पापडी तर आणून विचारती. म्हणजे हा, मग मला पण लक्षात आलं की ह्या गोष्टी आपण त्यातल्या फक्त चांगल्याच गोष्टी हे करायच्या. म्हणजे आता तुम्ही कोणती सिच्युएशन घेतली आहे मॅम? म्हणजे कसं आहे, एक माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. ती अशी आहे की प्रत्येक वेळेला काही जर झालं, एखादी बोलण्यातून कशातून काही जरी प्रॉब्लेम आला, तर ते सारखं उठायचं, फोनला ब्लॉक करायचं, हे बोलणं बंद करायचं, सगळं असं म्हणजे अशा ओके घरातल्या. ओके, हा ठीक आहे. लक्षात आलं, तुम्ही पण व्यक्ती रिलेटेडच काहीतरी घेतलं आहे. तर माझं तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला लिहायचं काय आहे. तुम्ही एक स्टेप क्लिअर केली की सिच्युएशन तुम्हाला लक्षात आली. आता नेक्स्ट स्टेप आहे की काय लिहायचंय. तर हे लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे मग त्यांच्यातले फक्त चांगले गुणच आपण बघायचे, त्यांनी मला ब्लॉकला टाकलं हे नाही बघायचं. हा, पण त्यांनी ब्लॉकला टाकलं त्यामुळे तुमचा काय फायदा होतो हे तुम्ही बघा. हम्म, ठीक आहे. सुरुवातीला त्रास व्हायचा, पण तर आता प्राजक्ता यांना सांग, नाही त्रास वगैरे नाही सांगायचा. तू प्राजक्ता याच्यावर 4 वाक्य, सपोज जर सिच्युएशन अशी आली तर काय आपण हे करू शकतो. चांगलं आहे की मला बोलायला खूप म्हणजे वेळ जायचा त्या व्यक्तीसोबत. म्हणजे जेव्हा फोन सुरू असायचा किंवा बोलणं सुरू असायचं, खूप वेळ जायचा त्या व्यक्तीसोबत बोलण्यात, जिथे कुठे पॉइंट नव्हता. मे बी काही युजफुल गोष्टी तुम्ही शेअर करत असाल नसाल, आय डोंट नो. पण आता माझ्याकडे भरपूर वेळ मिळतो की ऍटलीस्ट मी स्वतःच्या कामांवर फोकस करू शकते. अजून दुसरं काही? जसं की म्हणजे या केसमध्ये असं होऊ शकतं की जेव्हा ती व्यक्ती ब्लॉक नाही करत तुम्हाला, तर काही गोष्टी, चुकीच्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी तुमच्या कानावर आल्या की आपण काय करतो, फोन घेतो आणि लगेच जाब विचारायला जातो, का ग असं बोललीस, तसं बोललीस माझ्याविषयी. पण तो वे तुमचा कट होतोय, राईट?
जस्ट बिकॉज ऑफ ब्लॉक केलं म्हणून. ब्लॉक नसतं केलं तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये अजून 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 बरोबर. खोलवर गेले असते. पण मग हे कुठेतरी ब्रेक होत आहे, हा, आणि ही हेच चांगली हेच की गोष्ट तुम्हाला आहे. आता चांगल्या गोष्टी करायला आता वेळ मिळतो आहे. हा. एका पराला पर लावल्यापेक्षा तुम्ही आज त्याच्यावरनं डिस्कशन करता, इट्स ओके, ठीक आहे, चला आता तुम्ही तुमच्या गोष्टींवर फोकस करू शकता. तुम्हाला दुसरा वेळ तुम्ही त्या ह्याच्यात लावू शकता. तुम्ही तिथे जाऊन तुमची निगेटिव्हिटी अजून एक्स्ट्रा वाढत नाही आहे त्या गोष्टीला का ब्लॉक केलं, जे काही आहे ते सिच्युएशन मध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. अजून त्याच्यातून काय काय चांगलं निवडा त्याच्यातून. त्या आता आम्हाला तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे ती माहित नाही. मला एक जनरल सांगताय, एक तेवढ्या त्या छोट्या शब्दावरून आम्ही तुम्हाला सांगितलं की जर असं असेल तर नसतं तसं झालं तर काय झालं असतं. काय झालं असतं, गोष्टीला गोष्ट वाढत गेली असती. त्याच्यापेक्षा मला मनशांती मिळाली. वाव. हम्म. माझा है ना. पेशन्स वाढला. म्हणजे हम्म. पूर्वी डोक्याला त्रास होत होता, आता मी त्याच्यात पेशन्स वाढला. आता मी दुसरा हम्म. विचार करू शकते. ओके, करू शकते. ब्लॉक केला. हम्म. ओके, चला आता नाही मला एवढं वाईट वाटत. म्हणजे हम्म. या गोष्टी आपण आपल्यामध्ये प्रोग्रेस झालेला असतो, तो पण लिहायचा. हम्म. येस. हम्म. ओके. चालेल. थँक्यू चंदना. हा. बाकी सगळ्यांना क्लिअर आहे? हो नाही काहीतरी ऍक्च्युली बोला. युनिवर्स हॅज अलॉंग विथ यू अरुणा मॅम, कारण तो तुम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून समोरच्या व्यक्तीसोबत तुमचं असं काही होत आहे. कळलं का. हो. युनिवर्स तुमच्या सोबत आहे. तुम्हाला तो खूप गुड गुड ब्लेसिंग द्यायचा आहे त्याला. त्याला तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मध्ये ठेवायचं आहे. म्हणून काही सिच्युएशन अशी असते की जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड जर्नी मध्ये येतो तेव्हा पुष्कळ अशा आपल्या सराउंडिंग मध्ये नकारात्मक व्यक्ती असतात. त्या ऑटोमॅटिकली आपल्यापासून दूर जातात हो जिथे हो. आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. सो हे झालं. बी थँकफुल वॉट एव्हर इट इज द सिच्युएशन. नाही नाही नाही, मला हे जाणवलं मात्र आपण जेव्हापासून चांगला विचार करायला लागलोय ना, निगेटिव्ह लोक माझ्यापासून खरंच लांब चाललेत. आणि ही गोष्ट ती चांगलीच लांबही पॉझिटिव्ह. जातात किंवा जी जी आहे ती आपल्यासोबत अजून पॉझिटिव्ह पण होतात. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टी आपल्यापासून लांब जातात हे लक्षात आलं. येस. आता मी माझं शेअर करते की काल माझ्या मुलाचं बोरन्हाण होतं. तर मग माझ्याकडे काही गेस्ट आलेले आणि त्याने काल खूपच मस्ती केली, खूपच केली. आणि मग ते असं झालं की म्हणजे मला आवडतं त्याचं जे जॉयफुल फन लव्हिंग त्याचं जे नेचर आहे ते मला आवडतं. पण मग काही लोक असे असतात की त्यांना असं वाटतं की लहान मुलांनी पण मोठ्या माणसांसारखं शांत बसलं पाहिजे. पण ते लहान मुलं आहे, राईट. पण मला सच असा प्रॉब्लेम नाहीये त्याच्या मस्ती करण्याशी, त्याचं जे नेचर आहे त्याच्याशी. पण मग हे सारखं ऐकून 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 काल मला इतकं मी थोड्या वेळासाठी किंवा माझ्या मनामध्ये खूप असं नकारात्मक विचार किंवा एक बर्डन काइंड ऑफ माइंड मध्ये माझं झालं होतं तयार. आणि मी काल थोडं रात्री उशिरा पण झोपली आणि मी खरं तर ह्याच विचारात होती की मी विवानला किंवा माझ्या मुलाला कसं समजावू. याच्यापेक्षा मला असं झालं होतं की मी काय याला शिक्षा करू की याला समजेल की असं नाही वागलं पाहिजे. आई जर म्हंटली विवान शांत बस थोड्या वेळासाठी, हे गेल्यावर असं कर तसं कर, आणि मी त्याला म्हणतीये पण त्याला ते नाही लक्षात येते. कारण साहजिकच आहे त्याच्यामध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये फरक आहे, राईट. म्हणजे लहान मुलं त्याच्यासाठीच तर बनलीत मस्ती करण्यासाठी, खेळ कुदण्यासाठी. आपण थोडी करू शकतो घरी पाहुणे आले तरी उड्या मारणं, वाटेल तसं हसणं बोलणं, बरोबर. तेव्हा मला ते खूप निगेटिव्ह सिच्युएशन क्रिएट झाली होती आणि मी त्याच विषयी लिहिलंय. पण मग मी काल रात्री झोपताना हा विचार करत होते की मी कसं हे चेंज करू. पण मग नंतर म्हणजे आता जेव्हा मी लिहायला बसण्याआधी उठल्यावर विचार करत होते तेव्हा मला लक्षात आलं की मला प्रॉब्लेम नाहीये त्याच्या अशा वागण्याशी. प्रॉब्लेम मला काय झाला की हे जे लोक बोलत होते
की म्हणजे ज्या लोकांना त्याचा त्या अशा याचा मस्तीचा त्रास होता त्यांच्यामुळे मला प्रॉब्लेम क्रिएट झाला. पण मग तरी पण मी ती सिच्युएशन घेतली, कारण मला असं वाटतंय की तो उठल्यावरती त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे माझ्या याचा. म्हणून मग मी शोधत होती की मी काय लिहू शकते, काय लिहू शकते. तर मग मी असं लिहिलं आहे की म्हणजे हे मराठीमध्ये खरं तर ट्रान्सलेट करायला लागेल की विवानला मस्ती करायला तो खूप जॉयफुल व्यक्ती आहे. त्यासाठी मी विवानची खूप आभारी आहे किंवा विवानसाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते, कारण तो खूप जॉयफुल व्यक्ती आहे. मी विवांप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करते, कारण तो सगळ्यांचे स्वागत खूप उत्साहात करतो. मी विवांप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करते, कारण त्याला सगळ्यांसोबत मिळून मिसळून वावरायला बसायला खूप आवडतं. मी विवांप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करते की तो गेस्ट आले तरी सगळ्यांमध्ये मिक्स होतो, सगळ्यांमध्ये बसतो, राईट. मग हे अशा गोष्टी आहेत की ज्या मला खरं तर खूप डिफरंट झोनमध्ये मी होती. पण मग आज ही एक्सरसाइज केल्यावर मला खरंच असं कळलं की अरे म्हणजे किती म्हणजे मला आठवतं लहान असताना माझी एक फ्रेंड होती. तर तिच्याही नेहमी तिला गेस्ट आले की असं म्हणायचे, अगं बाहेर ये ना, बाहेर ये ना. ती बाहेरच नाही यायची. म्हणजे पाहुणे आले की ती आत जाणार, पाहुणे आले की ती आत जाणार. आणि त्या काकू असं माझ्या आईशी बोलायच्या, बघा ना ही मिक्सच होत नाही, किती एकलकोंडी आहे वगैरे, असं काइंड ऑफ थोडंसं वेगळ्या लेवलचं बोलायचं. पण मग मला आज लिहिताना असं जाणवलं की अरे मी तर ब्लेस्ड आहे की मला विवांच्या या गोष्टीवर तर फोकस नाही करावा लागत ना. तो त्याच्याच कुठेही गेलं, नवीन लोकांमध्ये जा, आपल्या रिलेटिव्ह मध्ये जा, तो स्वतःला मॅच करून घेतो त्यांच्यासोबत. सो मग हे खरंच खूप मोठं ब्लेसिंग आहे, हे मला आता लिहिताना जाणवलं या असाइनमेंट मधून. विवांची बेस्ट क्वालिटी इज अ व्हेरी फ्रेंडली खूप छान. नेचर बॉय. खूप छान सांगितलं मॅम तुम्ही. कळालं थँक्यू. त्यामुळे. थँक्यू. येस, थँक्यू. ऍक्च्युली मला मी विचारात पडली होती की काय घेऊ काय घेऊ, कारण माइंड नेहमी लिहायचं म्हटलं की असं वाटतं मोठीच काहीतरी सिच्युएशन पाहिजे. पण थोडं जरा वेळ दिला की मला कळलं की अरे कालचीच ही सिच्युएशन आहे ज्याच्यामुळे मी थोडी वेगळ्या व्हायब्रेशन्स मध्ये होती. सो युनिव्हर्सने लगेच इमिडिएट मला सोल्युशन दिलं त्याकरता. मग हे असंच म्हणून मी म्हंटल की मोठीच सिच्युएशन असली पाहिजे असं काही नाहीये. छोट्या सिच्युएशन मधूनच आपण शिकतो की कसं आपण लेवल अप करू शकतो स्वतःला असं. सो लिहा, अजून कोणाचं पूर्ण नसेल झालं, काही डाऊट असेल, कुठे अडकले असाल तर प्लीज विचारा प्रश्न, सो दॅट तुमचं आजचं असाइनमेंट कम्प्लीट होईल असं. 5:59 झाले आहे. 6 पर्यंत लिहा. 6 पण झाले. झाले. ओके. Now share your warm moment and then we'll end the meeting so they all can join ma'am's class. हम्म. आहे ना आजचा मॅमचा क्लास? हो आहे ना. आपल्याला फोकस ग्रॅटिट्यूड मॅडम सांगतात, 2-2, 3-3 तास बसून कंटिन्युअस लिहायला सांगतात. आणि ब्रह्ममुहूर्ताचा आपला जो क्लास आहे याच्यामधल्या अटेंडन्स वरून समजतं की किती तुम्ही म्हणजे बाकी लोक म्हणा कोणाला काही आपल्याला म्हणायचं नाही, पण स्टील आय एम प्रॅक्टिस किती आपण करतो. आपण सांगतो आम्ही मॅजिक बुक केली, मॅजिक बुक केली, मॅजिक बुक केली, पण कन्सिस्टन्सी आणि किती इंटरेस्ट, खरंच ब्रह्ममुहूर्ताचं महत्व तुमच्या जीवनात आहे का? त्या गोष्टी खरंच आज इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. इट्स ओके, एखाद्या दिवशी वेळ होतो किंवा झोपायचं, आपल्याला असं वाटतं की नको आज नाही उठायचं, बट आई तुमचं सबकॉन्शियस माइंड तेव्हाच ट्रेंड होणार जेव्हा ती गोष्ट तुम्ही कंटिन्युअस 21 डेज काहीतरी करणार व्यवस्थित राहून. मग म्हणूनच आपण हे जे काय करतो ना मॅजिक क्लॉक,
किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, ते का वारंवार? कारण ही आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये अशी फिक्स झाली पाहिजे. जसं आपल्याला गाडी चालवताना पुन्हा रोज मॅन्युअल पाहायची गरज पडत नाही. लेफ्ट टाकू की राईट टाकू की काय, तो गिअर चेंज करू, ते ऑटोमॅटिकली माइंड करतो. तसं तुमचं ग्रॅटिट्यूड आलं पाहिजे. त्याच्यासाठी डेली प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. आणि आपलं हे जे आपलं जग आहे ना, हे आपल्याला खूप लेसन देतं. त्याच्यामुळं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस उच्च दर्जाचीच पाहिजे. आपण किती म्हटलं मी मॅजिक बुक करते, पण एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर घरातल्या घरातच बघा. आता प्राजक्ता मॅम खूप छान प्रॅक्टिस करायची. स्टील शी हॅज डिस्टर्ब यस्टरडे जस्ट बिकॉज ऑफ स्मॉल इन्सिडेंट, जस्ट बिकॉज ऑफ आउटर पीपल. मग म्हणूनच आपल्याला इतकं मॅजिक बुकची प्रॅक्टिस करायची आहे की मला कुठल्याच गोष्टीचा काहीही परिणाम नको व्हायला. नो रिस्पॉन्स झोन असतो ना, किंवा नो रिएक्शन वाली वॉल, एखादी भिंत, तिच्याकडे बॉल फेकल्यावर काय करते ती? ती डायरेक्ट आपल्याला फेकली की फेकून मारते. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला असं भिंती बनायचंय की आपल्यावर बॉल आला की तो खालीच पडला पाहिजे. काय गरज नाही, मला काय वाटणार नाही. वाव, खूप छान एक्झाम्पल दिलं मॅम. खरंच मॅजिक मध्ये असल्याना लॉजिक लावायची इच्छाच होत नाही. Yeah, this is the thing. खूप आणि मजा यू येते ऑल आर म्हणजे ब्लेस्ड पीपल. रिअली खूप मजा येते त्या काळात. म्हणजे जेव्हा आपण मॅजिक चालू ठेवतो ना, त्या काळात आपण मी वेगळ्याच त्या मूडमध्ये हम्म, असतो. हम्म. मग मी स्वतःला ऍक्च्युली खरंच म्हणजे मी पहिली कीर्ती आणि आजची कीर्ती याच्यामध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे. आजच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा चार नातेवाईकांमध्ये मी राहून मला म्हणजे असं असतं की म्हणजे वेगळंच काहीतरी झालं असतं. पण आज व्हेरी कूल अँड calm अँड ओके ओके, गॉड ब्लेस देम, गॉड ब्लेस देम, लव्ह पीस हॅपीनेस, गॉड ब्लेस देम, लव्ह पीस हार्मनी. कंटिन्युअस माझं तेच परीक्षा चालू आहे आता सध्या. मी तर लॉकडाऊन पासून मॅजिक बुक मध्ये आहे. अश्विनी मॅमची सगळी बुक पण केली. पण माझ्याकडे इतका ओव्हर कॉन्फिडन्स होता की मला काय लिहायची गरज नाही. कधीच मला ग्रॅटिट्यूड लिहायची गरज नाही. मी ओकेच असते. मी एक ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो तो होता. मग मी फक्त ऐकायचे. मला खूप ज्ञान घ्यायला आवडलं आजपर्यंत. मी खूप ऐकलं, खूप ऐकलं, खूप क्लासेस केले. मग मला आज माझ्यावर अशी स्थिती आली की माझ्या मिस्टरांना म्हणजे ब्रेकडाऊन. तर त्याच्यामध्ये मला आता शिकायला काय भेटलं, तर खूप वेळ मिळालाय मला. की त्याच्यातलं म्हणजे मी आता बाहेर जात नाही, घरातच असते. इतका वेळ मिळतोय की कदाचित परमेश्वराने माझ्यावर सुधारण्यासाठी ही वेळ आणली. आणि मग मी आता ग्रॅटिट्यूड मध्ये खूप लिखाण करते. मनापासून मी हे ऐकते, मनापासून करते. म्हणजे आपल्यासाठी विश्व जो नियोजन करतो ते आपल्याला आणखी कसं आपल्यामध्ये सुधारणा करावी म्हणून त्या गोष्टी आल्यात आणि ऍक्सेप्ट केल्याने आणि खूप कामाला लागले जोर देऊन. थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्कीच, आणि तुमची खरंच आहे. खूप साथ मिळाली. ते आपला टीचर आहे, हे आपले टीचर आहे, ते आपल्याला त्यांनी